गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी अश्विनी. आज आपण बघणार आहे JEE लेवल मॅथमॅटिक्स मध्ये मॅट्रायसेस हा टॉपिक. आता बघा, मॅट्रायसेस मध्ये 90% जे क्वेश्चन्स येणार आहेत ती कन्सेप्ट आणि त्याचे JEE मेन्स 2026 2025 चे आज PYQ आपण ह्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. ओके, चल बघूया. आपण बघूयात. सगळ्यात पहिले बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. JEE चे पेपरचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर याच्यामध्ये 90% क्वेश्चन्स येतात. ते 90% क्वेश्चन्स कशापासून येतात? प्रॉपर्टी ऑफ मॅट्रायसेस. याच्यातले जर पाठीमागच्या 5 वर्षाचे PYQ म्हणजे 2026 ते 2020 पर्यंतचे जर सगळे PYQ तुम्ही मल्टिपल टाइम्स 3 to 4 टाइम्स सॉल्व्ह केला तर ह्याच्यातला क्वेश्चन तुम्हाला परफेक्टली येतोय. आणि जर तुम्ही PYQ 5 वर्षाचे सॉल्व्ह केले तर JEE क्रॅक करणं काही रॉकेट सायन्स नाहीये. तर चला आज बघूयात JEE मेन्स मध्ये ऍडजॉइंटच्या पहिले प्रॉपर्टीज काय आहेत मॅट्रायसेस मध्ये आणि त्याचे PYQs बघूयात. सो फर्स्ट प्रॉपर्टी ए हा मॅट्रायसेस आहे ज्याची ऑर्डर आहे एन. ओके, एन मॅट्रायसेसची ऑर्डर कन्सिडर करूयात. देन ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपण कसं फाइंड आउट केलंय? स्टेट बोर्ड मध्ये पण बघितलेला आहे हा पार्ट. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए चा ट्रान्सपोज, त्याला काय म्हणतात? ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, ज्या स्टार केलेल्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी आपण JEE मेन्सच्या एक्झाम मध्ये युज करणार आहे. आता बघा, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए जर असेल तर ह्या टर्मचं जे आन्सर आहे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए और ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए याचा आन्सर असेल डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी मॅट्रायसेस. नाव ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे JEE साठी. नेक्स्ट बघा, इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 0 सोडून कोणती पण चालेल, निगेटिव्ह चालेल, पॉझिटिव्ह चालेल. याच्यामध्ये काय होईल? ए इनवर्स इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए और ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इनवर्स. याही प्रॉपर्टी यूज केलेला जातात. आणि ज्या वेळेला तुम्ही प्रॉपर्टी हे करता, यूज करता, त्यावेळेला तुमच्या एक माइंड मध्ये पाहिजे की तुम्हाला हे काय करायचं आहे? लाईफ टाइम यूज करायचं. म्हणजे त्यामुळे ज्या वेळेला प्रॉपर्टी शिकता त्यावेळेला त्या प्रॉपर्टी लर्न करा आणि मल्टिपल टाइम्स, एक प्रॉपर्टी 5 टाइम्स या 10 टाइम्स लिहून काढा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. और एखादी फॉर्म्युलेची जरी नोटबुक केली तुम्ही, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी लिहून ठेवला तरीही चालतात. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी बघा. आता ही प्रॉपर्टी आपण आजच्या क्वेश्चन्स मध्ये वापरणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा. मॉड ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए असेल तर आन्सर येतं डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n-1. ओके, सर फॉर एक्झाम्पल घेऊया. ए हा मॅट्रायसेस आहे, त्याची जी ऑर्डर आहे मॅट्रिक्स ए ची ऑर्डर आहे 3 आणि आपल्याला दिलेला आहे मॉड ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए या फॉर्म मध्ये दिले. मग मला हा ऍडजॉइंट काय करायचंय? रिमूव्ह करायचंय. ऍडजॉइंट रिमूव्ह करायचं असेल तर हा काय येईल? डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n-1. आता इथे n काय इंडिकेट करतोय? इथला n म्हणजे काय असणार आहे? ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. n इज इक्वल टू काय असेल? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्सची ऑर्डर. आता इथे ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन असतं इफ ए इज अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑर्डर 3/3. तर तिथून तुम्हाला कळतं की हा किती नंबरचा, किती ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे. सो व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 3-1. सो हा जो क्वेश्चन आहे, हा जो पार्ट आहे, याचं जे आन्सर येणार आहे ए टू द पॉवर डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू 2. खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी. देन नेक्स्ट, ऍडजॉइंटचं प्रोडक्ट. जर समजा ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी आपल्याला दिलं असेल तर मल्टिप्लिकेशन मध्ये ज्या पद्धतीने आपण बी इंटू ए लिहितो त्याच पद्धतीने आपण काय लिहितो? ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, नाव नेक्स्ट, सेम ऍज जर समजा ऍडजॉइंट सोबत इनवर्स दिला, ऍडजॉइंट ऑफ ए इनवर्स दिला, तर ह्या टर्मला मी होल ब्रॅकेटचा इनवर्स, ऍडजॉइंट ऑफ ए चा इनवर्स ह्या फॉर्म मध्येही मी काय करू शकते? लिहू शकते. नाव बघा, नोट डाऊन करा ह्या सगळ्या प्रॉपर्टी. ह्या स्टार केलेल्या प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि या प्रॉपर्टीवरतीच तुमचे JEE लेवलचे काय बनतात? क्वेश्चन्स बनतात.
नाव नेक्स्ट प्रॉपर्टी बघा. See the next property. Adjoint of A to the A चा ट्रान्सपोज and adjoint of A to the transpose केलं काय आन्सर काय येतं सेमच येतं. याच्यामध्ये काहीही चेंजेस होत नाहीयेत म्हणजे दोन्हीचं आन्सर सेमच येतं. ही एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए असेल तर के हा एनी कॉन्स्टंट ऍडजॉइंट ऑफ ए. फॉर एक्झाम्पल इथं आपण एक एक्झाम्पल घेऊयात. जर समजा आपल्याला दिले ऍडजॉइंट ऑफ 5A दिसेल आणि ए हा जो मॅट्रिक्स आहे हॅव्हिंग ऑर्डर ए ची ऑर्डर 3/3 हा 3/3 ऑर्डरचा मॅट्रायसेस आपल्याला दिलेला आहे. तर याच्यामध्ये ऍडजॉइंट ऑफ ए ची प्रॉपर्टी अप्लाय करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला हा 5 काय करायला लागेल ह्याच्यातून कॉन्स्टंट टर्म बाहेर काढायला लागेल. आपण काय प्रॉपर्टी बघितलेली ऍडजॉइंट ऑफ ए असेल जो कॉन्स्टंट आहे त्याचा आन्सर काय असणार आहे n-1. सो हा काय असेल 5 raised to 3 - 1 and again you can write adjoint of A. So this is the 5 the square and adjoint of A. समजले क्लिअर झालं. बघा लक्ष द्या ज्या वेळेला ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए असेल त्यावेळेला काय असेल जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट काय करायचा बाहेर काढायचा आणि त्याची जी पॉवर आहे त्यावेळेला ती पॉवर काय होणार आहे n-1 च्या फॉर्म मध्ये येणार आहे. ओके n म्हणजे इथे काय असेल ऑर्डर सेम. देन ऍडजॉइंट ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्सचा जर ऍडजॉइंट घेतला तर आन्सर आयडेंटिटी मॅट्रिक्सच येतं. आता बघा ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए रिपीट झालेलं आहे. ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए रिपीट झालंय तर काय होणार डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n-2 डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n-2 इंटू ए. ओके नोट डाऊन करा या प्रॉपर्टीज. बघा शॉर्ट मध्ये आता आपल्याला कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी लागणार आहेत. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए हा असेल डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. ए इनवर्स ऍडजॉइंट ऑफ ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. आता बघा ही पण इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. मॉड ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n-1. Now adjoint of AB लिहू शकता adjoint of B into adjoint of A and adjoint of adjoint A असेल तर आन्सर असतं डिटर्मिनंट ऑफ A raised to n-1 A. आता याच्यामध्ये अजून एक प्रॉपर्टी तुम्ही ऍड करू शकताय ज्या वेळेला ह्या adjointला मॉड्युलस आपण घालतो. ठीक आहे. या प्रॉपर्टी मध्ये आपण समजा हा ही प्रॉपर्टी बघा adjoint of ऍडजॉइंट ए. ठीक आहे. मॉडच्या आतमध्ये 2-3 वेळा कंटिन्युअस ऍडजॉइंट असेल तर त्यावेळेला आपण काय लिहितो डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n-1 चा स्क्वेअर. डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n-1 चा स्क्वेअर. स्क्वेअर का कारण हा ऍडजॉइंट किती टाइम्स रिपीट झालेला आहे 2 टाइम्स. जर समजा इन केस मध्ये ऍडजॉइंट हा 3 टाइम्स रिपीट झाला तर इथं आन्सर काय येईल सांगा ऍडजॉइंट ऑफ सपोज असा क्वेश्चन असेल ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए बट हे कंटिन्युअस पाहिजे तर त्याचा आन्सर येईल डिटर्मिनंट ऑफ n-1 चा किती टाइम्स रिपीट झालेला आहे 3 टाइम्स. तो डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n-1 च क्यूब वेअर n इज द ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. ओके जर हा n टाइम्स म्हणजे जेवढा वेळा हा रिपीट होईल तेवढीच n-1 ची काय होईल प्रॉपर्टीज n-1 ची पॉवर इन्क्रीज होत जाईल. हा क्वेश्चन हे एक प्रॉपर्टी लिहून घ्या. आणि हा प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी डिफरंट आहे. इथं फक्त ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट आहे आणि ह्या केसमध्ये मॉड ऑफ ऍडजॉइंट आहे. हा याचा मेजर डिफरन्स येतो या प्रॉपर्टीमध्ये. मे बी हा तुमचा कन्फ्युजनचा पॉइंट होऊ शकतो त्यामुळे हायलाइट करा म्हणजे रिव्हिजनसाठी असे क्वेश्चन्स तुम्हाला हायलाइट करायचे की ज्याच्यामुळे जिथं गोंधळ होतोय ते तुमचं रिव्हिजनला कॅच झालं पाहिजे. मग अशा प्रॉपर्टीजला हायलाइट करून ठेवा. Just note down it and next property. Now if A is a square matrix having order n same then
डिटर्मिनंट ऑफ के इंटू ऍडजंट ऑफ ए, म्हणजे मॉड मध्ये डिटर्मिनंट मध्ये ऑलरेडी तुमचं काय आहे, ऍडजंट ऑफ ए आहे आणि त्याच्यासोबत के पण कॉन्स्टंट आहे. तर हे सॉल्व्ह करायला सगळ्यात पहिले आपल्याला हा के जो कॉन्स्टंट आहे तो के कॉन्स्टंट बाहेर काढायला लागतो. ज्या वेळेला हा मॉड्युलस मधून बाहेर येतो त्यावेळेला हा जो के आहे तो के काय करतो, कॅरी करतो डायरेक्टली पॉवर. कोणती जी पॉवर आहे ती पॉवर काय करतो, डायरेक्टली कॅरी करतो. के रेस टू एन ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए ही पॉवर डायरेक्टली कॅरी केली जाते. तर फॉर एक्झाम्पल आपण याचं एक्झाम्पल बघूयात. डिटर्मिनंट ऑफ 2 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए हा जर केस असेल आणि ए जो मॅट्रिक्स आहे, ए मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ती ए मॅट्रिक्सची ऑर्डर 3/3 असेल, तर हा आपण कसा रिमूव्ह करतो, हा जो 2 आहे, हा जो 2 मॅट्रिक्स आहे, हा 2 मॅट्रिक्स ज्या वेळेला कॉन्स्टंट बाहेर येईल त्यावेळेला 2 टू द पॉवर याची ऑर्डर किती आहे, 3. देन हा येईल तुमचं ऍडजॉइंट ऑफ ए ऍज इट इज. क्लिअर. आता जर समजा इन केस मध्ये असं आलं 3 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए टू द पॉवर 4 अशी केस जनरेट झाली, तर या वेळेला काय करायचं, ज्या वेळेला हा 3 तुमचं बाहेर येईल त्यावेळेला त्याच्यासोबतच त्याची पॉवर पण काय येणार आहे, बाहेर येणार आहे. म्हणजे हा 3 टू द पॉवर 4 ही याच्यासोबतची ओरिजिनल पॉवर जो कॅरी करतोय ती, आणि ह्या पॉवर ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची जी पॉवर असणार आहे ती 3 ऑलरेडी असेल अँड दे ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, समजला हा पॉइंट, क्लिअर झाले, नोट डाऊन करा. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी. जर समजा के इंटू डिटर्मिनंट ऑफ ए असेल, के इंटू डिटर्मिनंट ऑफ ए, के इंटू डिटर्मिनंट ऑफ ए याला ऑलरेडी आपण लिहितो के रेस टू एन इंटू डिटर्मिनंट ऑफ ए च्या फॉर्म मध्ये. म्हणजे 5 इंटू डिटर्मिनंट ऑफ ए असेल, मग हा मला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यासाठी काय येणार, हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट आपला बाहेर येणार आणि त्या कॉन्स्टंट मध्ये काय होणार, आपलं 5 ची ऑर्डर, ए ची ऑर्डर किती आहे, जो 3 असेल तर 5 चा क्यूब ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. ही पण इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. याच्यावरचे क्वेश्चन्स इझी क्वेश्चन येतात, फक्त तुम्हाला मल्टिपल प्रॅक्टिस आणि प्रॉपर्टी एकदम परफेक्ट लर्न पाहिजे, त्यावेळेला हे क्वेश्चन्स इझिली होतात आणि ह्याचे तुमच्या हातचे मार्क्स आहेत डिटर्मिनंटच्या ह्या पार्टचे, आणि 90% क्वेश्चन्स तुम्हाला ह्या एरियावरूनच मिळतात. सी 2026 23 जानेवारी शिफ्ट 1, 23 जानेवारी 2026 शिफ्ट 1 चा क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन आहे. ह्या ज्या प्रॉपर्टी आपण बघितलेल्या आहेत त्या प्रॉपर्टी वरतीच हा क्वेश्चन डिपेंड आहे. बघा, सगळ्यात पहिले क्वेश्चन्स रीड करा. क्वेश्चन मध्ये काय काय तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे ती कशा कशाची रिक्वायरमेंट आहे हे पहिले आपण काय करूया, आयडेंटिफाय करूया. आपल्याला दिले लेट डिटर्मिनंट ऑफ ए इज 6. डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे, वेअर ए इज अ 3/3. म्हणजे आपल्याला इथे क्लिअर केलेलं आहे ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज 3. नाव इफ ऍडजॉइंट ऑफ, ओके, ह्या क्वेश्चन मध्ये हा जो पार्ट आहे हा पार्ट मिसिंग आहे. डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ 3 ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए स्क्वेअर इंटू ऍडजॉइंट ऑफ 2a आणि होल ब्रॅकेटला काय आहे, डिटर्मिनंट आहे. याचं जे आन्सर आहे हे आन्सर कोणाच्या फॉर्म मध्ये, 2m इंटू 3n च्या फॉर्म मध्ये. देन वेर m आणि n बिलॉंग्स टू अ नॅचरल नंबर, म्हणजे ज्या पॉवर येतील त्या सगळ्या पॉझिटिव्हच पॉवर येतील आपल्या. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m अँड n. m आणि m ज्या पॉवरचे व्हॅल्यू येतात त्याचं काय करायचं, आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं. ओके, तर सगळ्यात पहिले आपण प्रॉपर्टीज बघूयात की जर ज्या वेळेला ऍडजॉइंट ऑफ ए असेल, ठीक आहे, त्यावेळेला आपण काय लिहितो, डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n-1 ही एक प्रॉपर्टी यूज होते. देन के इंटू ऍडजॉइंट ऑफ ए हा जर पार्ट असेल तर ह्या वेळेला जी प्रॉपर्टी यूज होते तर ही प्रॉपर्टी काय होणार आहे, के रेस टू n इंटू ऍडजॉइंट ऑफ ए ही प्रॉपर्टी यूज होते. सी द प्रॉपर्टी. K into adjoint of A is K raised to N into adjoint of A. This is right.
के रेस टू एन इंटू ऍडजंट ऑफ ए. अजून काय बघू, अजून काय लागल्या तर प्रॉपर्टी आपण त्यावेळेला सांगूया. तर सगळ्यात पहिले बघा मी क्वेश्चन लिहून घेते. adjoint of 3 into adjoint of a square into adjoint of 2a हा पार्ट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, पहिली प्रॉपर्टी बघा ऍडजॉइंट ऑफ ए, म्हणजे हा जो पार्ट दिलेला आहे, हा जो पार्ट आहे, ठीक आहे, ह्या अख्ख्या पार्टला मी तात्पुरतं काय कन्सिडर करते, ए कन्सिडर करते. ठीक आहे, मग ऍडजॉइंट ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए ची प्रॉपर्टी काय, ए रेस टू एन मायनस वन, म्हणजे याचा जो ए आहे हा ए काय बनला, डिटर्मिनंट ऑफ 3 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए स्क्वेअर इंटू ऍडजॉइंट ऑफ 2a, त्याची पॉवर किती असेल, एन मायनस वन. आता इथं जो एन ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ठीक आहे, एन ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, 3 दिलेली आहे, तर मी काय करते, हा 3 मायनस वनच्या फॉर्म मध्ये लिहून घेते. नाव नेक्स्ट, आता याचं इथं सिम्प्लिफाय करून घेते मी, 3 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए स्क्वेअर इंटू ऍडजॉइंट ऑफ 2a च स्क्वेअर होईल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. इथं कोणती प्रॉपर्टी यूज केली, फर्स्ट प्रॉपर्टी आपण यूज केली. नाव सेकंड बघा, 3 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता कोणतं पॅटर्न दिसतोय, कॉन्स्टंट मॉड मध्ये, डिटर्मिनंट मध्ये कॉन्स्टंट अँड ऍडजॉइंट ऑफ ए दिसते. मग इथं कॉन्स्टंट आहे आणि हा जो पार्ट आहे ह्या पार्टला मी तात्पुरतं काय कन्सिडर करणार, ए कन्सिडर करणार. तर याची प्रॉपर्टी काय असेल, के रेस टू एन इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. सो हा बनेल आपला के रेस टू एन. सो 3 रेस टू एन. इथं एन जी असणार आहे ते एन म्हणजे काय असणार आहे, ऑर्डर ऑफ द मॅट्रायसेस. ओके, पण ऑलरेडी या पार्ट मध्ये आपली किती आहे, पॉवर 2 दिलेली आहे, त्यामुळे हा बाहेर येताना विथ पॉवर 2 होणार आणि प्रॉपर्टीनुसार याची पॉवर किती लागेल, के रेस टू एन ना, म्हणजे एन ची व्हॅल्यू किती झाली इथं, 3. सो हा 3, देन हा येईल ऍडजॉइंट ऑफ ए स्क्वेअर इंटू ऍडजॉइंट ऑफ 2a, हा पार्ट येईल. नाव नेक्स्ट बघा कोणतं पॅटर्न आला, अगेन मॉड ऑफ ऍडजॉइंट ए ना, मॉड ऑफ ऍडजॉइंट ए असेल तर आपली प्रॉपर्टी असते डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस वन. सो याच्यामध्ये हा काय होईल आपला, डिटर्मिनंट ऑफ ए होईल 3 टू द पॉवर 6, देन हा झाला मॉड ऑफ ए स्क्वेअर, याची पॉवर ऑलरेडी 2 आहे, देन ऍडजॉइंट ऑफ 2a आणि हा काय होईल 2 इंटू 2 एन मायनस वन. इथं काय होईल प्रोसेस, एन मायनस वन, एन ची व्हॅल्यू दिली 3 मायनस वन 2, सो हा 2 इंटू 2 आणि हा जो 2 आहे हा 2 प्रिव्हियसली इथं जो आलेला आहे तो आहे. ओके, सो नेक्स्ट काय झालं तुमचे 3 टू द पॉवर 6. आता बघा पॅटर्न कसा आलाय, मॉड मध्ये ए इंटू बी हे दोन्ही नंबर आहेत. जर मॉड मध्ये ए इंटू बी दोन नंबर असतील तर ह्या नंबरला आपण कसं लिहितो आठवते का, मॉड ऑफ ए इज इक्वल टू बी ला आपण मॉड ए इंटू मॉड बी ह्या पॅटर्न मध्ये लिहितो. ठीक आहे, तर हा मी काय लिहू शकते, डिटर्मिनंट ऑफ ए च स्क्वेअर आणि इथं ऑलरेडी पॉवर किती आहे 4 अँड देन ऍडजॉइंट ऑफ 2a रेस टू द पॉवर 4. हे क्लिअर झालं. आता बघा व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए, ऑलरेडी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए ची जी व्हॅल्यू आहे, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे आणि ती किती आहे 6. तो हा काय होईल 6 टू द पॉवर 4 टू जा 8, 6 टू द पॉवर 8 ह्या फॉर्म मध्ये. न इथं बघा इथं कोणती प्रॉपर्टी यूज होणार, मॉड ऑफ ऍडजॉइंट ऑफ 2a टू द पॉवर 4. देन बघा मॉड ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए ची प्रॉपर्टी काय आहे, डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस वन. सो हा काय होईल डिटर्मिनंट ऑफ 2 रेस टू द पॉवर 4 इंटू काय होईल एन मायनस वन, अगेन मल्टिप्लाय बाय 2. क्लिअर. नाव 3 टू द पॉवर 6, हा जो 6 आहे तो 6 मी स्प्लिट करते 3 आणि 2, कारण आन्सर मला 3 आणि 2 च्या फॉर्म मध्ये, नाहीतर पुढच्या स्टेप मध्ये करूया. इथं काहीच डिस्टर्ब करायला नको. इथं प्रॉपर्टी अप्लाय करा. 2a काय बघितलेली आपण इथं प्रॉपर्टी लिहिली ना, सगळ्या प्रॉपर्टी मध्ये काय लिहिलेलं, के इंटू ए असेल तर काय असतं, के रेस टू ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए. सो हा काय होईल 2 रेस टू 4 टू जा 8 इंटू एन ची व्हॅल्यू, इथे एन काय दिलेलं आहे आपल्याकडे 3, ऑर्डर ऑफ द मॅट्रायसेस 3,
then value of determinant raised to the 8. So again put the value of determinant is 6. So 3 to the power 6. 6 ला 6 to the power 8 मी as it is ठेवते. 8 हा झाला 24 आणि हा 6 to the power 8. आता जे आपल्याला फायनल आन्सर दिलेले आहे ते फायनल आन्सर कोणत्या फॉर्म मध्ये 2 to the power m and 3 to the power m च्या फॉर्म मध्ये. सो मी इथं काय केले, हा जो 6 आहे हा 6 आणि हा 6 ला स्प्लिट करून घेतले. 3 to the power 6 हा झाला 3 2 जा ना. So 3 to the power 8 into 2 to the power 8 into हा 2 to the power 24 as it is into again हा split केला 3 to the power 8 and 2 to the power 8. Now basic rule, base सेम असेल तर power ची काय होते addition. So 2 च्या power किती बनतात हा 8 then 24 2 raised to 8 plus 24 plus 2 raised to 8 into 3 च्या पॉवर किती बनतात 3 raised to 6 8 and 8 3 raised to 6 plus 8 plus 8 ओके ह्या पॉवर बनतात. आता यांची जर ऍडिशन केली 2 raised to हा 16 16 plus 24 आन्सर किती आले 2 to the power 40 and next 3 into 3 to the power 6 हा झाला 3 to the power किती येते चेक करा. What a fun. Okay. See, 3 to the power 8 8 are 8 plus 8 16 16 plus 6 22. ओके नाउ जो दिलेला क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा आन्सर आपला कोणत्या फॉर्म मध्ये दिलेला आहे 2 raised to m and 3 raised to n. So m is equal to 40 and n is equal to 22. आपल्याला काय फाइंड आउट करायचं m plus n. So 40 plus 22 आन्सर इज 62. बघा पूर्णपणे लक्ष द्या आपण कशा पद्धतीने हा क्वेश्चन केलेला आहे आणि याच्या प्रॉपर्टीज तुम्ही लर्न केला आणि जास्त काही नाहीये 3 to 4 प्रॉपर्टीज आहेत त्याच आपल्याला रिपीट होतात. त्या जर तुम्ही परफेक्टली केला तर जे तुमचा JEE मेन्सचा एखादा तरी क्वेश्चन सॉल्व्ह होणार आणि 90% क्वेश्चन्स याच कॉन्सेप्ट वरती येतात. पेपर अनालिसिस करा तुम्हाला समजेल की 90% क्वेश्चन्स जे आहेत ते सगळे याच्यावरतीच येतात. सगळ्यात पहिले डिटर्मिनंट ऑफ ए च्या जेवढ्या प्रॉपर्टीज मला माहिती आहेत त्या मी लिहिला. एक्झाम मध्ये तुम्ही ही स्टेप स्किप करू शकताय. जर एक एक्झाम्पल 5 टाइम्स जर तुम्ही सॉल्व्ह केला तर एवढं तुम्हाला करत बसायची गरज लागत नाही. सो डिटर्मिनंट ऑफ ए ची जी पहिली प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी यूज केली डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन. सो डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस 1. एन म्हणजे काय असणार आहे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स एन मायनस 1. ओके 2 आले. देन याच्यानंतर होता कॉन्स्टंट. मी कॉन्स्टंटला बाहेर काढले. कॉन्स्टंट ज्यावेळेला मॉड मधून बाहेर येतो त्यावेळेला कोणत्या फॉर्म मध्ये होतो एनच्या फॉर्म मध्ये. म्हणजे जी पॉवर आहे तशीच काय येते मॉड मधून बाहेर येते आणि हा जो 2 आहे तो ऑलरेडी जी पॉवर कॅरी करतोय त्या पॉवरचा 2 आहे. नाउ नेक्स्ट काय केलं आपण पुन्हा ऍडजॉइंटची प्रॉपर्टी यूज केली 2 into 2 4 झाले आणि इथं परत काय केलं नेक्स्ट प्रॉपर्टी आपण यूज केली ई प्रॉपर्टी यूज केली या केसला. डिटर्मिनंट कोणती यूज केली डिटर्मिनंट ऑफ ए इंटू बी ला आपण ए मॉड ऑफ ए इंटू मॉड बी च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. सर हा आता इथं जो ए आहे ए हा मॅट्रिक्स म्हणून ऍक्ट होणार आहे. इथे ए हा तुमची कोणती व्हॅल्यू नसणार आहे. ए हा मॅट्रायसिस आहे ठीक आहे. त्यामुळे याची जी आहे तसंच पॉवर बाहेर येणार. इथं कॉन्स्टंट पकडायचं नाही. ए हा मॅट्रिक्सच आहे ठीक आहे. देन ऍडजॉइंट ऑफ ए अगेन ऍडजॉइंट ऑफ ए ची काय केली आपण प्रॉपर्टी अप्लाय केली. बघा 3च प्रॉपर्टी यूज केलेली आहे क्वेश्चन मध्ये. देन बेसिक सगळे प्रॉपर्टीज आहेत. जो नंबर तुम्हाला 2 आणि 3 च्या फॉर्म मध्ये पाहिजे होता तो 2 आणि 3 च्या फॉर्म मध्ये केलं
आणि फायनली आपण याचा आन्सर फाइंड आउट केलेला. दिस इज अवर फायनल आन्सर. ओके, नोट डाऊन. आता हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2. सी द क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण असंच आहे. हा क्वेश्चन आहे JEE मेन 2026 24 जानेवारी शिफ्ट 2 चा हा क्वेश्चन आहे. आता ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन लेंथ दिले आणि डिटर्मिनंट्स म्हणजे हा जो हाफ पार्ट आहे तो 11th बेस दिलेला आहे, इझी दिलेला आहे. आणि म्हणजे तसा क्वेश्चन इझीच आहे, बट हाफ पार्ट आहे तो ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टी वरती दिलेला आहे. तर आपण 1 बाय 1 क्लिअर करूयात. सगळ्यात पहिले बघा, चेक करा डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपल्याला इझी फॉर्म मध्ये येते. आता कधी कधी मुलं काय करतात, मॉड मध्येच लर्न केलेलं असते. जर तुमचे क्वेश्चनची प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला समजत नाही की क्वेश्चन कोणत्या फॉर्म मध्ये दिला जातो. आता इथं बघा DET ऑफ ऍडजॉइंट ऑफ, ह्याचं म्हणजेच काय, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट P. ओके, 2026 चा क्वेश्चन आहे, हे ह्या फॉर्म मध्ये दिले. आता ह्याचा जो रूल आहे, याचा रूल काय, किती वेळा पॉवर याची रिपीट झालेली आहे, तर हा होईल n-1 टू द स्क्वेअर. 2 टाइम्स ऍडजॉइंट रिपीट झाले ना. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डिटर्मिनंट ऑफ P. हा काय होईल, n ची व्हॅल्यू किती दिली, किती नंबरचा मॅट्रिसेस आहे हॅव्हिंग ऑर्डर 3, तर n ची व्हॅल्यू दिलेली आहे 3. सो हा 3 - 2, 2 × 2 काय झाले 4. आपलं फायनल आन्सर जे येणार आहे तो P टू द पॉवर 4 येणार आहे ह्या फॉर्म मध्ये. आता क्वेश्चन नीट रीड करा. P हा मॅट्रिक्स दिलाय, त्याचे इलेमेंट आहेत Pij. Q हा मॅट्रिक्स दिलाय, त्याचे इलेमेंट आहे Qij. हा 3x3 चे दोन मॅट्रिक्स आहेत P and Q. ठीक आहे. देन नेक्स्ट दिलेला आहे, हा जो मॅट्रिक्स आहे Qij चे इलेमेंट म्हणजे Q चे इलेमेंट दिलेत 2i + j - 1 × Pij आणि डिटर्मिनंट ऑफ Q ची व्हॅल्यू दिली 2^10. म्हणजे ह्या क्वेश्चन मधून हा जो पार्ट आहे याच्यामधून तुम्हाला काय भेटेल, डिटर्मिनंट ऑफ P ची व्हॅल्यू मिळेल. डिटर्मिनंट ऑफ P. तर डिटर्मिनंट ऑफ P साठी मला Q हा जो मॅट्रायसिस आहे तो तयार केला पाहिजे. आता ह्या टाईपचे क्वेश्चन आपण क्लास 11th मध्येच बघतो, ज्यावेळेला बेसिक लेवल करतात त्यावेळेला. तर हा पार्ट एकदम इझी आहे, तो तुम्ही इझिली करू शकता. आता बघा, मी कॅल्क्युलेशन करून दाखवते. Q जो मॅट्रायसिस आहे तर तो Q मॅट्रायसिस दिलाय Q11. ठीक आहे, म्हणजे हा झाला Q11, Q12, Q13, Q21, Q22, Q23, Q31, Q32, Q33. ठीक आहे, ह्या फॉर्म मध्ये हा मॅट्रायसिस दिला. आता मला इच अँड एव्हरी एलिमेंट याचा काय करायचं आहे, जनरेट करायचं. इच अँड एव्हरी एलिमेंटचं जनरेट करायचं म्हटलं तर हा काय होईल, Qचा इच अँड एव्हरी एलिमेंट सांगा. Q11 हा जो एलिमेंट आहे याच्यामध्ये काय करायचं, आयच्या ठिकाणी 1, जेच्या ठिकाणी 1 ची व्हॅल्यू पुट करायची. मी एक सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. जर मला Q11 सॉल्व्ह करायचं असेल, 2 टू द पॉवर आय ची व्हॅल्यू किती आहे 1. इथं हा जो पहिला एलिमेंट असतो तो आय, दुसरा एलिमेंट असतो तो जे. हे पूर्ण बेसिक आहे -1 × P11. ठीक आहे, म्हणजे हा +1 -1 झाला, हा झाला ट्वाइस ऑफ P11. देन दुसरा एलिमेंट जर मला तयार करायचा असेल Q12 तर काय होईल, 2^2. ही व्हॅल्यू झाली आय, ही व्हॅल्यू झाली आपली जे ची. 2^2 हा झाला 1 + 2 - 1, -1 + 1 कॅन्सल झाले, हा काय झाला P12. ठीक आहे, हा काय झालाय P11 आहे ना, तर P12. मग मला एक बेसिक आयडिया मिळते. जर तुम्ही ओरली कॅल्क्युलेशन जरी केला, P11 हा झाला, इथं काय भेटणार आहे, हा जो व्हॅल्यू आहे P12 याची किती आली आहे व्हॅल्यू, 2 टू द पॉवर 2 P12. नाव सेकंड मध्ये काय आलेलं आहे, Q मध्ये काय आलेलं आहे आपलं, Q13 मध्ये आलेलं होईल. 13 अप्लाय केल्यानंतर 2 चा Q P13. देन 2 जर अप्लाय केलं तर हा काय होईल, 2 चा स्क्वेअर P21. देन 2 चा क्यूब P22. देन 2 टू द पॉवर 4 P23. तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा किंवा ओरली तुम्हाला एक आयडिया लागली असेल. P31 म्हणजे 13चं काय असणार आहे, हा रिव्हर्स असणार आहे. 13 ला जे कॅल्क्युलेशन येणार आहे तेच कॅल्क्युलेशन तुमचं काय असणार आहे, P31 ला येणार आहे.
3 1, then 2 to the power काय होईल 4, p3 2, then 2 to the power 5, p3 3. ठीक आहे, 2 to the power 3 4 5. ओके, हा पार्ट आपल्याला आलेला आहे, क्यू मॅट्रायसेस आलेला आहे. आता क्यू मॅट्रायसेस दिसताना जरा वेगळा दिसतोय, बट हा खूप इझी क्वेश्चन आहे. आता बघा, चेक करा. पहिला जो रो आहे, पहिल्या रो मधून 2 2 चा स्क्वेअर 2 चा क्यूब, मी 2 कॉमन काढू शकते. सेकंड रो मधून 2 चा स्क्वेअर कॉमन काढू शकते आणि थर्ड मधून 2 चा क्यूब कॉमन काढू शकते. सो मी काय करते, कॉमन काढते. टेक कॉमन फ्रॉम R1, R2 and R3. R1 मधून मी काय कॉमन काढले, R1 मधून कॉमन काढलेला आहे 2 कॉमन काढलेला आहे. R2 मधून मी 2 चा स्क्वेअर कॉमन काढला आणि R3 मधून 2 चा क्यूब कॉमन काढला. ठीक आहे, सो देन इथं काय राहील, फर्स्ट मध्ये P11, देन हा झाला, इथून कॉमन काय काढले, 2 कॉमन काढले ना, म्हणजे राहिले P12 आणि हा राहिला 2 चा स्क्वेअर P13. सेकंड मध्ये मी कॉमन काढले 2 चा स्क्वेअर, त्यामुळे हा राहिलेला आहे P21, हा राहिला ट्वाइस ऑफ P12, हा 2 चा स्क्वेअर P21, P22, P23. देन याच्यातून P31, देन याच्यातून कॉमन काढलेला आहे, इथं परत 2 राहिला आणि देन इथं 2 राहिला, तर 2 ची व्हॅल्यू Q, P3. ही व्हॅल्यू झाली आपली. आता चेक करा, सेकंड कॉलम मधून 2 कॉमन काढू शकते आणि थर्ड मधून मी काय करू शकते, 2 चा स्क्वेअर कॉमन काढू शकते. तर हा काय होईल, बेस सेम आहे, पॉवरचे ऍडिशन 3 and plus 2 5, 5 plus 1 6, आणि इथून मी काढला 2 कॉमन आणि इथून काढला 2 चा स्क्वेअर कॉमन. आता हा जो मॅट्रायसेस राहिलेला आहे P11, P12, P13, P21, P22, P23, P31, P32, P33, ही जी व्हॅल्यू आहे बघा, हा झाला, म्हणजे इथं झालंय. आता जर समजा याचं डिटर्मिनंट फाइंड आउट केलं, डिटर्मिनंट ऑफ पी क्यू, डिटर्मिनंट ऑफ क्यू, डिटर्मिनंट ऑफ क्यू म्हणजे या आपण साईडचा मला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. मला इथं स्पेस कमी आहे, तर मी काय करते, इथंच ऍडजस्ट करते. ओके, सो बोथ साइडला मी काय अप्लाय केले, डिटर्मिनंट ऑफ क्यू फाइंड आउट केले. डिटर्मिनंट ऑफ क्यू म्हटल्यानंतर इकडे पण तुमचं डिटर्मिनंटच फाइंड आउट करायचं. सो डिटर्मिनंट ऑफ क्यू ची जी व्हॅल्यू आहे, ती डिटर्मिनंट ऑफ क्यू ची व्हॅल्यू ऑलरेडी 2 to the power 10 दिली आहे आणि हा झाला बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन 2 to the power 9 च्या फॉर्म मध्ये. नाव ही चेक करा, हा काय आहे तुमचं डिटर्मिनंट ऑफ पीच आहे ना, हा जो जनरेट झालेला आहे तो जनरेट डिटर्मिनंट ऑफ पीच आहे, कारण डिटर्मिनंट ऑफ पीचं एलिमेंट काय सांगितलंय, P11, P12, P13, P21 अप टू P33 पर्यंत, म्हणजे हा जो जनरेट झालेला आहे तो डिटर्मिनंट पीच आहे. सो इथून आपल्याला काय भेटेल, डिटर्मिनंट ऑफ पी ची व्हॅल्यू काय भेटली 2. हा इकडे गेला, डिवाइड झाल्यानंतर डिटर्मिनंट ऑफ पी ची व्हॅल्यू भेटली 2. मग बघा, ऑलरेडी आपण इथं कॅल्क्युलेशन करून ठेवलंय, जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, मॉड ऑफ adjoint P, याचं जे आन्सर आहे, याचा आन्सर आपलं सॉल्व्ह केल्यानंतर आले P to the power 4. सो 2 to the power 4, 2 to the power 4 किती येते, 4 4 16. सेकंड ऑप्शन नोट डाऊन करा. समजले का बघा, सगळ्यात पहिले हा क्वेश्चन इझी आहे, थोडासा कॅल्क्युलेशन याच्यामध्ये तुम्हाला जास्त वाटेल करताना, बट जो तुमचा हा पार्ट दिलेला आहे, हा पार्ट एकदम इझी दिलेला आहे, याच्यामध्ये जास्त प्रॉपर्टीज यूज नाही करायच्या, त्यामुळे म्हणजे खूप कमी टाइम मध्ये हा होणार आहे. आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट इथे लागेल, तर याच्यासाठी मी काय केलं, पहिले क्यू मॅट्रायसेस जनरेट करून घेतला. क्यू मॅट्रायसेस जनरेट झाल्यानंतर इथं तुम्हाला आयडिया लागते की सगळ्यामध्ये 2 चा स्क्वेअर, 2 चा क्यूब आणि 2 आहे, त्यामुळे ह्याच्यामधून मॅक्झिमम टर्म्स मी काय केल्या, कॉमन काढल्या.
ज्या वेळेला मी मॅक्झिमम टर्म कॉमन काढलाय त्यावेळेला मॅट्रायसेस बघा याच्यामध्ये पण पुन्हा तुम्हाला 2 दिसतोय आणि 2चा स्क्वेअर दिसतोय, त्यामुळे हे पण मी पूर्ण कॉमन काढलं. आता माझ्याकडे जो हे इथपर्यंत समजा मॅट्रायसेसच्या फॉर्म मध्ये तुमच्याकडे असेल, तर ह्या केसमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, डिटर्मिनंट ऑफ क्यू ची व्हॅल्यू दिली. सो मी इथून डिटर्मिनंट ऑफ क्यू जर फाइंड आउट करायचं म्हटलं तर डिटर्मिनंट ऑफ पी पण येणार या साईडला. सो डिटर्मिनंट ऑफ क्यू ची व्हॅल्यू दिली 2 to the power 10. इथं पॉवर बेस सेम आहे, पॉवरचे ऍडिशन केल्यानंतर 2 to 9 आलं. आणि हा जो अरेंजमेंट आहे हा कशाचा अरेंजमेंट आहे, डिटर्मिनंट ऑफ पी चा अरेंजमेंट आहे. सो डिटर्मिनंट ऑफ पी ऑलरेडी आपल्याला इथं भेटलेलं आहे 2. आणि जसं प्रिव्हियस कॅल्क्युलेशन नुसार p to the power 4, सो 2 to the power 4 आन्सर इज 16. प्लीज नोट डाऊन. See the next question. अगेन इझी क्वेश्चन आहे 2025 मध्ये. आता 2026 मध्ये काही दुसरे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये, ए इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये ह्या प्रॉपर्टीज यूज केलेले आहेत. ते क्वेश्चन ज्या वेळेला त्या पद्धतीचे क्वेश्चन्स घेतलेले जातील त्यावेळेला आपण ते क्वेश्चन डिस्कस करूयात. आता सेम क्वेश्चन चेक करा. हा पण क्वेश्चन खूप इझी आहे, इझी फॉर्मॅट मध्ये येतोय. JEE मेन्स एप्रिल 2025. नॉर्मली जे अनालिसिस आहे त्याच्यामध्ये जानेवारी शिफ्टचे जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स इझी येतात, ठीक आहे. पण एप्रिलचे क्वेश्चन थोडेसे हार्ड येतात, पण हा क्वेश्चन खूप इझी आहे. बघा रीड करा क्वेश्चन. ए हा मॅट्रायसेस दिला हॅव्हिंग ऑर्डर 3/3, म्हणजे एन ची व्हॅल्यू आपल्याला इथंच भेटलेली आहे 3. देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 5. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 5 दिलेली आहे. देन हा टर्म दिलाय डिटर्मिनंट ऑफ 2 into adjoint of 3 of adjoint of A, म्हणजे अगेन मला इथे adjointच्या प्रॉपर्टीज यूज करायच्यात. देन याचं जे आन्सर आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये आले, 2 raised to alpha, 3 raised to beta, 5 raised to गॅमा. ऑलरेडी प्रिव्हियस जसं क्वेश्चन बघितलेलं त्या पद्धतीचंच आहे. आणि अल्फा बीटा गॅमा बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. हे कसे आहेत, नॅचरल नंबर आहेत. देन अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा ह्याचं आपल्याला काय विचारलंय, आन्सर विचारले. नाव बघा चेक करा काय येणार. सगळ्यात पहिले प्रॉपर्टी डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए. याची प्रॉपर्टी आपण काय बघितलेली, डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n मायनस एन. एन काय असणार आहे, ऑर्डर ऑफ द मॅट्रायसेस. सो पहिल्या केसमध्ये इकडे मी लिहून घेते, हा काय होईल, ट्वाइस ऑफ adjoint of 3a, then again adjoint of 2a. हा दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बाहेर काय, कॉन्स्टंट, म्हणजे कोणता फॉर्मॅट आलाय, के इंटू ऍडजॉइंट ऑफ ए आलेला आहे का. ज्यावेळेला आपण के रिमूव्ह करतो त्यावेळेला प्रॉपर्टी काय होते, के टू द पॉवर एन हा बाहेर येतो. देन आपल्याला राहते ऍडजॉइंट ऑफ ए ऍज इट इज. सो इथे के ची व्हॅल्यू आहे 2 हा डायरेक्टली मॉड मधून बाहेर आला. आणि एन, एन ची व्हॅल्यू इथं काय असणार आहे, 3. सो हा झाला 3. देन अगेन adjoint of 3a into adjoint of 2a. ओके, अगेन कोणती प्रॉपर्टी लागणार, मॉड ऑफ adjoint प्रॉपर्टी, डिटर्मिनंट ऑफ a raised to n minus 1. सो हा जो टर्म आहे याला तात्पुरता मी a कन्सिडर करते. सो हा 2 to the power 3 हा काय होईल, 3a into adjoint of 2a. याची व्हॅल्यू काय येईल, डिटर्मिनंट ऑफ n मायनस 1. एन ची व्हॅल्यू 3, 3 मायनस 1 मी डायरेक्टली काय लिहिते, 2 लिहिते. अगेन बघा 3 आहे आणि पॉवर तुमच्या कोणत्या फॉर्म मध्ये दिलेले, 2 दिलेले, म्हणजे काय आलेलं आहे, के इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. म्हणजे ज्या वेळेला हा के बाहेर येईल त्यावेळेला काय होणार आहे तुमचं, 3चा स्क्वेअर, म्हणजे ऑलरेडी हा 2 आहे तो बाहेर येईल आणि प्रॉपर ह्याचा 3, ऑर्डरचा जो 3 आहे तो 3 इकडे येईल. देन ए इंटू ऍडजॉइंट ऑफ 2a चा स्क्वेअर. आता इथे पण बघा 2 to the power 3, 3 to the power 6. आता हा अगेन प्रॉपर्टी आपली कोणती यूज झाली, थर्ड ऑफ मॉड ऑफ ए इंटू बी असेल तर आपण लिहितो का, मॉड ए इंटू मॉड बी. याच्यामध्ये काय होणार, डिटर्मिनंट ऑफ ए चा स्क्वेअर, कारण ऑलरेडी हा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना. सो हा बाहेर येताना ह्याचाही स्क्वेअर सोबत बाहेर येईल. देन ऍडजॉइंट ऑफ 2a. नाव ऍडजॉइंट ऑफ 2a ची अगेन प्रॉपर्टी, ऍडजॉइंट ऑफ 2a डिटर्मिनंट ऑफ a raised to n minus 1. सो 2 चा क्यूब
3 to the power 6. डिटर्मिनंट ऑफ ए ला मी तात्पुरतं असंच ठेवतोय, ऍडजॉइंट ऑफ ए ची पॉवर n-1. सो हा काय होईल, ट्वाइस ऑफ ए रेस टू n-1 हा स्क्वेअर इंटू हा 2 टू द पॉवर काय असेल 4. नाव 2 to the power 3, then 3 to the power 6. Determinant of A, the value of determinant of A already given, which is 5. So 5 च square. Then हा कोणत्या फॉर्म मध्ये आलाय, डिटर्मिनंट ऑफ ए. बघा पॅटर्न बघा काय आलेला आहे, k इंटू ए. k इंटू ए असेल तर आपण कसं लिहितो, k to the power a इंटू डिटर्मिनंट ऑफ k to the power n into determinant of A. So where n is the order of the matrices. So हा काय होईल, 2 to the power 2 2 जा 4 into काय आली पॉवर आपली, order of the matrices 3. Then value of determinant of A चा 2 to the power 4. So बघा 2 चा cube 3 to the power 6. Then next 5 चा square 2 to the power 4 12. and determinant of A, determinant of A ची व्हॅल्यू दिली 5. 5 चा पॉवर किती आहे 4. आता सगळं आपण एकत्र करूयात. 2 ची पॉवर किती झाली, 12 प्लस 3 15. 3 ची पॉवर 6 आणि 5 ची पॉवर 2 प्लस 4 6. ऍडिशन करा, 15 प्लस 6 म्हणजे 12 प्लस 15 किती आले, 5 7 आणि 2 27. आपल्याला हे ऑलरेडी आन्सर काय दिलेलं आहे, 2 रेस टू अल्फा 3 रेस टू बीटा अँड 5 रेस टू गॅमाच्या फॉर्म मध्ये दिले. सो कम्पेअर करा, अल्फाची जी व्हॅल्यू आहे, अल्फाची व्हॅल्यू काय येणार आहे आपली, अल्फाची व्हॅल्यू येईल 15, बीटाची व्हॅल्यू येईल 6 आणि गॅमाची व्हॅल्यू येईल 6. क्वेश्चन मध्ये विचारले आपल्याला अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. So value of alpha plus beta plus gamma is 15 plus 6 plus 6, that is 27 is the final answer. Check करा ऑप्शन C 3 ऑप्शन is correct. अगेन खूप इझी क्वेश्चन आहे आणि विदिन अ मिनिट मध्ये ह्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता प्रॅक्टिस नंतर. असे जर क्वेश्चन तुमच्या शिफ्टला आले तर तुम्ही इझिली क्रॅक करू शकता आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. आपण फक्त प्रॅक्टिस करत नाही त्याच्यामुळे आपल्याला वाटतं हे खूप हार्ड आहे. त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. असंच प्रॅक्टिस करत राहा, JEE मेन्स इझिली तुम्ही क्रॅक करू शकता. थँक्यू.